महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, आता रब्बी हंगामातील अनुदानाचे वितरण हे काहीच दिवसात होणार आहे। शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये कोणते जिल्हे पात्र आणि त्यांना हेक्टरी किती रुपयांपर्यंत मदत मिळणार ते सविस्तर बघूया। महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे की गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांना अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामातील पिकांचे खूप मोठे नुकसान सहन करावे लागले, त्यांच्यासाठी आता राज्य सरकारने आर्थिक मदतीचे वाटप सुद्धा सुरू केलेले आहे। शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना या अनुदानामुळे खूप मोठा आधार मिळणार आहे। सरकारी यंत्रणेने नुकसानीच्या शेतकऱ्यांना यादी पडताळणी करून त्यांना अनुदान हे थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि येत्या काही आठवड्यात सर्व पात्र लाभार्थ्यांना ही रक्कम सहजासहजी मिळून जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, आणि या रकमेची म्हणजे हेक्टरी ही रक्कम 32,500 रुपये असणार आहे आणि महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांमध्ये खरोखर नुकसान झालेले आहे त्या जिल्ह्यात ही रक्कम सुद्धा वाटप होणार आहे। आता अवकाळी पावसाने केली होती शेतीची तुटाटूट, तर आता ही तुटाटूट कशी झाली ते बघूया। मागील वर्षाच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यात संपूर्ण राज्यातील विविध भागांमध्ये खूप मोठे पाऊस झाले, त्यामुळे काही शेती पिकांचे नुकसान झाले। त्यासाठी डबल नुकसान भरपाई म्हणून आता शेतकरी ही रब्बी हंगामातील राज्य सरकार रब्बी हंगामातील वितरण हे थोड्या काहीच आठवड्यात सुरू करणार आहे। आता ज्या ठिकाणी कमी पाऊस पडला त्या ठिकाणाला सुद्धा काही क्षेत्रामध्ये नुकसान भरपाई मिळणार आहे। आता कोकण प्रदेशातील अनेक जिल्हे आहेत त्यामध्ये आणि मराठवाड्यातील किंवा विदर्भातील खूप जिल्हे आहेत की असे गहू, हरभरा, मका, भाजीपाला आणि इतर रब्बी पिकांचे लाखो हेक्टरवर नुकसान झाले। आता त्यांना सुद्धा नुकसान भरपाई मिळणार। या नैसर्गिक आपत्तीची तीव्रता लक्षात घेतली तर शेतकरी मित्रांनो, ज्या तालुक्यांमध्ये अतिशय जास्त नुकसान झाले त्या तालुक्यांना सुद्धा मदत मिळणार आणि त्यासाठी शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील 282 तालुके पात्र आहेत आणि या 282 तालुक्यामध्ये सरसकट ते 10,000 रुपये तर मिळणारच आहे। त्यानंतर 22,500 रुपये असे मिळून सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 32,500 रुपये मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, खरीप अनुदानानंतर आता रब्बीचे वाटप कसे होणार, तर याआधी खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीचे नुकसान भरपाई अनुदान हे राज्य सरकारने अनेक शेतकऱ्यांना वितरित सुद्धा केलेली आहे। जानेवारी महिन्यातच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत, पण आता सर्व शेतकऱ्यांना उत्सुकता लागली की आता हे रब्बी हंगामातील अनुदान केव्हा येणार। तर अतिशय आनंदाची बाब जर आहे शेतकरी मित्रांनो की पुढील आठवड्यामध्ये म्हणजे येत्या सोमवार ते मंगळवारला सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर हे रब्बी अनुदान जमा होणार आहे आणि अनेक जिल्ह्यातील शेतकरी या बातमी बघून खुश सुद्धा होणार आहे। आता याचा लाभ कसा होतो आणि हे पैसे जमा कसे होतात, तर या योजनेची सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्य जर बघितली तर डायरेक्ट कोणत्या दलालाच्या मार्फत ही योजना चालत नाही आणि डीबीडी द्वारे ही योजना डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवते। शेतकरी मित्रांनो, आता पात्रता आणि याची निकष आणि आवश्यक अटी कोणत्या आहेत ते बघूया। शेतकरी मित्रांनो, तर अनुदान मिळवण्यासाठी काही वैशिष्ट्य असतात शेतकरी मित्रांनो की ते तुम्हाला पूर्ण करावे लागतात। त्यासाठी तुमचे आधार हे बँकेसोबत लिंक असणे आणि KYC करणे हे गरजेचे असते, तेव्हाच तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे। व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक अवश्य करा। धन्यवाद।